हा बघा आलाच नवरा मुलगा. नमस्कार. काय हवंय बॉस? बॉस तसं घरात बायकोच बॉस असती म्हणा. करेक्ट आहे. अहो तुमचं मंगलसूत्र तेच वाढवलंय ना, हां, ते त्याच्यामुळेच आम्ही आलो इकडे. म्हटलं तुमच्याकडे सारे डिझाईन्स बघाव्या. आमच्याकडे खूप छान छान डिझाईन आहेत बरं का. हो खरं सांगतो मी, काकासाठीच स्थळ बघायला जात होतो आम्ही. हा आपण चुकीच्या माणसाला उचललाय. पाहिलं, बॉस शिवाय प्लॅनिंग फस्तच आपलं. बॉस, बॉस कोण आहे तुमचा? ए ते सोड. तुझा काका कुठे आहे? काका, काका वाचवा, वाचवा, वाचवा. हा प्रदीप माझा भाऊ, त्याच्यासाठीच मुलगी बघायला आलोय तुमच्याकडे. गुणी आहे बघा आमची पोर, लाजतीये त्याला बघून. मम्माने परफेक्ट मुलगा शोधलाय या काकूबाईसाठी. हो ना, काकूबाईसाठी एकदम काकाच योग्य आहे. रेखा, जरा आज चल, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. हो आई, बोलूया. पाहुणे गेले की बोलू. रेखा, मला आत्ताच बोलायचंय. आई एवढी कसली घाई आहे? आई हो, आलेच आले. आई ताई, तुला त्रास व्हावा ना म्हणून मुद्दाम करते. आमचा प्रदीप पण जरा लाजराच आहे. अरे लाजतोस काय, जरा बघ एकदा मुलीकडे. इरा, मला सांग, तू वरती काहीतरी चित्र काढत होतीस आणि मग तू लपवत होतीस, हो ना? मग मला ते चित्र दाखव ना. का? नो प्रॉब्लेम. मम्मा स्वतः आता इराने काढलेलं चित्र बघणार आहे. इराने किती छान ड्रॉइंग काढलंय बघू. ओ वाव, इरा किती सुंदर चित्र काढलंस तू. काय क्यूट आणि सुखी त्रिकोणी कुटुंब आहे ग तुमचं. छोटस क्यूट स्वीट कुटुंब है ना. ए मला सांग, ह्याच्यात कोण कोण आहे? ही बघ, ही तू आहेस ना. आणि हे इरा. ईशा, नो. प्रज्ञा, इराला घेऊन जा. स्वयं. रेखा, किती अप्पलपोटी असशील ग तू. माझ्या तारिणीसाठी आलेलं चांगल्या घरातलं स्थळ तू निशीसाठी फिरवलंसच, आणि आता हे ध्यान घेऊन आले तिच्यासाठी. कुठल्या जन्माचं वैर साधतेस ग? हा, तुझ्या पोटची मुलगी नसली तरी तारिणी तुला आईचाच मान देते ना. हा, अरे तुझ्या शब्दाखातर ती लग्नाला तयार झाली, आणि तू काय तिच्यासाठी असलंच आणलंस? आई, तुम्ही जरा समजून घेणार आहात अगं का? काय समजून घ्या.
आई काय रे माधवा? अरे आई जरा हळू. अरे तारिणी तिची जरी रक्ताची मुलगी नसली तरी तुझी रक्ताची मुलगी आहे ना रे. हा, असं स्थळ आणलं तिच्यासाठी? अगं आई मला सुद्धा माहित नव्हतं की हा असा मुलगा आहे म्हणून ते. रेखा तू मला सुद्धा अंधारात ठेवलंस. तुम्हाला लाज कशी वाटत नाही रे? माझ्या सोन्यासारख्या नातीला हे असलं म्हातारं स्थळ आणलं तुम्ही. आई अगं ते बाहेर आहे, जरा हळू. म्हणे हळू. तो आमच्या आयुष्याचा भाग नाहीये. तुमच्या नाही, तुझ्या तुझ्या आयुष्याचा भाग नसेल तो, पण इरासाठी तो खूप स्पेशल आहे. कदाचित तुझ्याही पेक्षा जास्त स्पेशल आहे. आणि काय ग, सगळ्यांना खूप फॅमिली फॅमिली असं म्हणून लेक्चर देत असतेस ना तू. मग इराला तिच्या बाबांना का नाही भेटू देत? ईशा, का नाही भेटू देत? काय झालं? ओह डॉक्टर काका, गैरसमज. हिचा ना गैरसमज झाला की इरा बोलू शकेल, ऐकू शकेल. तर प्लीज डॉक्टर काका, हिला आहे ना जरा सांगा की तसं काहीही होणार नाहीये. आणि जसे इतरांना उपदेशाचे डोस देत असता ना, तसे या तुमच्या कौशिकीला सुद्धा द्या जरा. ईशा, स्वयं हा, आमच्या तारिणीला तुमचा भाऊ अगदी आवडलेला दिसतोय. हा, ऑफकोर्स तू आवडण्यासारखेच आहेत ना जिजू. आय टेल यू, जोडी इतकी शोभून दिसेल ना, राईट काव्या? हो ना, एकदम मेड फॉर इच अदर वाटतायत. एक्झॅक्टली. सगळ्यांचं जर हेच मत आहे तर लग्न जमलंय असं समजू का? वाव, येस. हो हो हो, अगदी आमच्याकडून होकारच समजा तुम्ही. काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. तरी पण त्यांना एकमेकांशी काय बोलायचं असेल तर बोलू द्या. कशाला? लग्नानंतर होतीलच की गप्पा. आयुष्य पडलंय पुढे गप्पा मारत बसायला, नाही का?